हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा मेन्शुरेशन हा लेसन पाहत आहे. इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ ए सेक्टर हे 2 पॉईंट्स आपण पाहिले होते. त्यासाठी 2 सेपरेट चार्ट्स होते जिथे थीटाची व्हॅल्यू व्हॅरी होत होती. ओके, थीटा 360 डिग्री, 180 डिग्री, 90 डिग्रीज अँड 60 डिग्री असताना आपण त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पाहिल्या होत्या. होपफुली ते टेबल्स तुम्ही राईट केले असतील. त्यानंतर आपण त्याचे फॉर्म्युलेज आणि रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ ए सेक्टर आपण पाहिलं होतं. नाव इन टुडेज व्हिडिओ लेक्चर वी विल स्टार्ट विथ अ प्रॅक्टिस सेट 7.3. प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. इथे रेडियस ऑफ ए सर्कल दिला आहे. आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन आहे ती लिहूया. रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर अँड थीटा इज 54 डिग्री. ओके, अँगल थीटा इज 54 डिग्री अँड रेडियस ऑफ ए सर्कल आर इज 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर एरिया ऑफ ए सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एरिया ऑफ ए सेक्टर इज डिनोटेड बाय ए. ए इज इक्वल टू हाऊ मच. सो वी विल राइट द फॉर्म्युला. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 54 डिग्री. ती व्हॅल्यू आपण इथे प्लेस करूया. 54 अपॉन 360 डिग्रीज इंटू पायची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं आहे 22 अपॉन 7 और 3.14. या दोन्हीपैकी कोणतीही एक व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जे गिवन इक्वेशन आहे और जो फॉर्म्युला आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ती पायची व्हॅल्यू यूज करणार आहात. इथे आपण यूज करूया 3.14 इंटू आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू आहे 10, सो स्क्वेअर ऑफ 10. ओके, 10 स्क्वेअर. इफ वी फर्दर सॉल्व दिस इट विल बिकम 54 अपॉन 360 इंटू 3.14 into 10 into 10. ओके, 10चं स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे तर 10चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन असणार आहे. नेक्स्ट 54 अपॉन 360 10 इंटू 10 इंटू 3.14 उत्तर येईल 314. ओके, इंटू 314. So it will become 47.10 square centimeter. Okay, the value is 47.10 square centimeter. So you will write area of a sector is 47.10 square centimeter. We are writing area, so you will use the unit for this स्क्वेअर सेंटीमीटर. सी आपल्याला रेडियस दिली होती 10 सेंटीमीटर. थीटा दिला होता, अँगल थीटा इज 54 सेंटीमीटर. आपल्याला एरिया ऑफ ए सेक्टर ए फाइंड आउट करायचं होतं. सो एरिया ऑफ ए सेक्टर फॉर्म्युला इज थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट केल्या. एरिया ऑफ ए सेक्टर इज इक्वल टू 47.10 स्क्वेअर सेंटीमीटर. हा आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम प्रॅक्टिस सेट 7.3. नाव we will move to the question number 2. In question number 2 what they have given us, radius आपल्याला दिले आहे r is equal to 18 सेंटीमीटर. ओके, आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ती आधी आपण व्यवस्थित लिहून घेतो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. अँड हिअर अँगल थीटा इज इक्वल टू 80 डिग्रीज. ओके, अँगल थीटा जो आहे तो 80 डिग्रीज आहे आणि आर 18 सेंटीमीटर आहे. इथे आपल्याला काय काढायचं आहे तर लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे, इथे आपण एरिया ऑफ ए सेक्टर काढलं. इथे एल फाइंड आउट करायचं आहे. एल इज इक्वल टू हाऊ मच. सो
we will write the formula for length of arc. Length of arc is equal to theta divided by 360 into 2 pi r square. Okay, length of arc is equal to theta divided by 360 into 2 pi r square. आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. सिंग थीटाची व्हॅल्यू आहे 80 डिवायडेड बाय 360 इंटू 2 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू तुम्हाला हवी ती यूज करू शकता. आय विल यूज 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर इथे रेडियस आपल्याला दिली आहे 18, सो स्क्वेअर ऑफ 18. इफ यू फर्दर सॉल्व दिस, it will become 25 upon 0.12 centimeter. Okay, the answer is 25 upon 12 centimeter. बघा आपल्याला रेडियस दिली होती सेकंड एक्झाम्पलमध्ये 18 सेंटीमीटर आहे. थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. अँगल थीटा इज 80 डिग्रीज. आपल्याला एल फाइंड आउट करायचं होतं. So length of arc L is equal to theta divided by 360 into 2 pi r square. Values put केल्या, the answer is 25.12 centimeter. Hence खाली तुम्ही लिहिणार आहात. Hence the length of arc is 25.12 centimeter. Practice set 7.3 मतलब example number first and example number second board वर आहे. Copy it. See next, third example. इथे काय काय दिलं आहे पहा. R is equal to 3.5 centimeter and L is equal to 2.2 centimeter. Then find the area of a sector. आपल्याला area of a sector find out करायचं आहे. इथे आपल्याला R 3.5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ आर्क दिलं आहे. मग इथे आपल्याला काय वापरावं लागेल तर रिलेशन बिटवीन एरिया ऑफ ए सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क. सो यू विल यूज दॅट फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन एरिया ऑफ ए सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क. आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन काय आहे तर आर रेडियस दिले आहे 3.5 सेंटीमीटर. रेडियस इज 3.5 सेंटीमीटर, whereas length of arc which we denote by small l is equal to 2.2 centimeter. Okay, so find area of sector. Area of sector A is equal to length of arc into radius divided by 2. लेंथ ऑफ आर्क किती आहे तर 2.2 सेंटीमीटर इंटू रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर डिवायडेड बाय 2. ओके, एरिया ऑफ ए सेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ आर्क आपल्याकडे आहे आणि रेडियससुद्धा आपल्याकडे आहे. याच्या नेक्स्ट स्टेप तुम्ही अशीही लिहू शकता. वी कॅन डिनोट एल इंटू आर डिवायडेड बाय 2 और एल आर डिवायडेड बाय 2. लेंथ ऑफ आर्क एल आहे 2.2 सेंटीमीटर इंटू आर आहे 3.5 divided by 2. So here answer will be 3.85 square centimeter. Okay, 3.85 square centimeter. So इथे आपण काय केलं
तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेडियस दिली होती आणि नेक्स्ट आपल्याला गिवन आहे लेंथ ऑफ आर्क एल दिला आहे. जर लेंथ ऑफ आर्क दिला आहे आणि एरिया ऑफ ए सेक्टर फाइंड आउट करायचं आहे तर लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टरमधलं रिलेशन आपण पाहिलं होतं, ते रिलेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे. एरिया ऑफ ए सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. लेंथ ऑफ आर्क म्हणजेच एल असेल, रेडियस आर असेल अपॉन 2. सो फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल ए इज इक्वल टू एल आर डिवायडेड बाय 2. व्हॅल्यूज पुट करूया. एलची व्हॅल्यू आहे 2.2, आरची व्हॅल्यू आहे 3.5 डिवायडेड बाय 2. एरिया ऑफ ए सेक्टर ए इज इक्वल टू 3.85 स्क्वेअर सेंटीमीटर. हे तुमचा आन्सर असेल. हा आहे क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 7.3 मधलं. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इथे आपल्याला एक डायग्रॅम दिली आहे सर्कलची. ओके, आणि याची रेडियस दिली आहे 10 सेंटीमीटर. इथे ओ म्हटलं आहे आणि हा जो टोटल शेडेड पोर्शन आहे याचा एरिया आपल्याला दिला आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आहे, हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे बी. ओके, एक सर्कल आहे ज्याचं सेंटर आहे ओ. ओ ए आणि ओ बी या दोन रेडियस आहेत. ओ ए आहे 10 सेंटीमीटर, ओ बी सुद्धा असणार आहे 10 सेंटीमीटर, कारण त्या दोन्हीही रेडियस ऑफ ए सर्कल असणार आहेत. आणि जो ए बी हे आर्क आहे किंवा ओ ए बी जर तुम्ही म्हणालात तर हे आहे जो शेडेड पोर्शन आहे तो आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आपल्याला जे दिलं आहे ती इन्फॉर्मेशन आधी आपण लिहून घेऊया. आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आफ्टर दॅट आपल्याला सांगितलं आहे हे काय आहे, एरिया ऑफ मायनर सेक्टर. ओके, हे छोटं सेक्टर आहे. सो एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. नाव वी विल यूज द फॉर्म्युला. बघा, एरिया ऑफ ए मायनर सेक्टर आपल्याला दिला आहे. हे जो शेडेड पोर्शन आहे हे मायनर सेक्टर आहे, याचा एरिया आपल्याला दिलेला आहे. एरिया ऑफ ए मेजर सेक्टर काढायचा आहे. जर आपण एरिया ऑफ ए सर्कल, त्यालाच आपण सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल असं म्हणतो, जर ते फाइंड आउट केलं आणि त्यातून हा एरिया ऑफ ए मायनर सेक्टर जर आपण मायनस केला तर आपल्याला काय मिळणार आहे, तर एरिया ऑफ मेजर सेक्टर मिळणार आहे. जर हा पूर्ण एरिया आपण काढला त्यातून हा एरिया मायनस केला तर आपल्याला रिमेनिंग एरिया मिळणार आहे आणि त्यालाच एरिया ऑफ मेजर सेक्टर असं म्हणणार आहोत. फॉर दॅट आपल्याला एरिया ऑफ ए सर्कल और त्याला तुम्ही म्हणणार आहात सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल फाइंड करावा लागेल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल is equal to 2 pi r. okay, sorry, pi r square. So 3.14 into 10 into 10 म्हणजे स्क्वेअर ऑफ 10 असणार आहे. ओके, पायची किंमत 3.14, आर आहे 10 सेंटीमीटर, आर स्क्वेअर आहे म्हणजेच 10 into 10. Answer will be 314 centimeter square. The answer will be 314 centimeter square. This is circumference of a circle, or you can say area of a circle. Okay. Now next, what we will do? Area of a major sector. Area of major sector is equal to circumference of a circle minus area of minor sector. मग circumference of circle आपण फाइंड केला आहे 314 मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर आहे 100. 314 minus 100, answer will be 214 square centimeter. ओके, दिस इज आवर आन्सर. बघा आपल्याला काय दिलं आहे तर डायग्रॅममध्ये
सर्कल आहे विथ सेंटर ओ. OA अँड OB रेडियस आहे जी आहे 10 सेंटीमीटर. यामध्ये जे मायनर सेक्टर आहे ते आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आपल्याला मेजर सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, एरिया ऑफ मेजर सेक्टर फाइंड आउट करायचा आहे. आपण जर पूर्ण सर्कलचा एरिया फाइंड आउट केला आणि त्यातून मायनर सेक्टर मायनस केलं तर आपल्याला एरिया ऑफ मेजर सेक्टर मिळेल. सो circumference of a circle, or you can say area of a circle, is pi r square. So it is 314 centimeter square. आपल्याला एरिया ऑफ अ मेजर सेक्टर फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ अ मायनर सेक्टर. 314 minus 100, 214 square centimeter. So you will write area of a major sector is equal to 214 square centimeter. This is example number 3 and 4. Write down. See, moving towards the next question, question number 5. इथे radius of a circle is 15 centimeter and the area of a one sector is 30 square centimeter. Then find the area of a sector. Okay, so what they have given us is R is equal to 15 centimeter and area of sector is 30 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर एरिया ऑफ अनादर सेक्टर. ओके, वी विल राइट एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू L into R upon 2. So 30 is equal to L into length of sector आपल्याला फाइंड करायचं आहे. So we will write L is equal to 30 into 2 divided by 15. So L is equal to 4 centimeter. L ची व्हॅल्यू किती आली तर 4 सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ अन आर्क इज 4 सेंटीमीटर. पहा, R इज इक्वल टू 15 सेंटीमीटर आहे, एरिया ऑफ सेक्टर 30 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर L फाइंड करायचं आहे. सो वी विल यूज द रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. एरिया ऑफ सेक्टर दिला आहे 30, L आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, R दिली आहे 15. सो L इंटू 15 अपॉन 2. L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हे 2 इकडे येतील. 13 इंटू 2 हे 15 खाली जातील. 13 इंटू 2 डिवायडेड बाय 15. सो L इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, 6th question, today's last question we will be solving. See, here they have given us a diagram. Here center of a circle is O, M, N and this is B, 7 centimeter and this is 60 centimeter, 60 degrees. Okay, so here what they have given is R is equal to 7 centimeter, theta is equal to 60 degrees. So here you can say circumference or area of a circle is equal to pi r square. The value of pi is 3.14 into r ची value आहे 7. 7 square is 7 into 7. So it is 154 square centimeter. ठीक आहे, एरिया ऑफ ए सर्कल किती आहे 154 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला इथे MBN आणि MCN अँड एरिया और सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल फाइंड करायचं. तर फर्स्ट आपण फाइंड केलं. नाव
second one, for this second one, area of OMBN is equal to theta divided by 360 into pi r square. थीटाची व्हॅल्यू आहे 60. ओके, सो 60 डिवायडेड बाय 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण यूज करूया 22/7. आर स्क्वेअर आर आहे 7 इंटू 7. इफ यू फर्दर सॉल्व दिस, द आन्सर विल बी 77.3 centimeter square, or you can write 25.7 square centimeter. Okay, 77/3 centimeter square, or you can say 25.7 square centimeter. His second and third one from this example, we have to find area of OMCN. Okay, area of O, this is point C. आता हा जे लेंथ ऑफ आर्क आहे MCN हे आपल्याला फाइंड करायचं आहे. For that we will use same theta divided by 360, or we will say, see this area of circle or circumference of circle minus this OMBN. So it is 154 minus 25.7. 154 minus 24.7 is 128.3 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, 3 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या होत्या. आपल्याला काय दिलं आहे पहा, सर्कल दिला आहे विथ सेंटर O, रेडियस इज 7 सेंटीमीटर, व्हॅल्यू ऑफ थीटा इज 60 डिग्री. MBN अँड MCN असे 2 आर्क्स आहेत. अपन एरिया ऑफ सर्कल फाइंड केलं और सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज 154 स्क्वेअर सेंटीमीटर. OMBN हे आहे 25.7 स्क्वेअर सेंटीमीटर. आता MCN हे आपल्याला मोठं जे मेजर आर्क आहे हे फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, जे सर्कमफरन्स ऑफ सर्कल आहे त्यातून हे MBN मायनस करणार, and the answer is 128.3 square centimeter. Today we have seen practice set 7.3 question number 1 to question number 6. तुम्ही आज होमवर्क मध्ये फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 to 6 ऑल क्वेश्चन सॉल्व करणार आहात. क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो सेम लाईक 6th क्वेश्चन आहे. ओके, इथे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. ओके, एरिया ऑफ ए सेक्टर इज इक्वल टू LR/2. हा फॉर्म्युला तुम्ही क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करण्यासाठी यूज करणार आहात. सो इन टुडेज होमवर्क यू विल सॉल्व प्रॅक्टिस सेट 7.3 फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 to question number 7. थँक यू. कीप स्टडिंग.